मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा तुम्ही भगोडा म्हणून उल्लेख करताय, एकनाथजी शिंदे यांचा तुम्ही भगोडा म्हणून उल्लेख करताय। संजय राऊत सत्तेसाठी भगोडापणा कुणी केला होता? 2019ला युती तोडून हिंदुत्वादाशी गद्दारी करून काँग्रेस सोबत जे गेले त्याला भगोडापणा म्हणतात, त्याला पळपुटे म्हणतात। सत्तेसाठी लाचारी करणं काय असतं हे उबाटा गटानं 2019 साली दाखवून दिलंय आणि तुम्ही अशा पद्धतीनं अजितदादांचा, एकनाथजी शिंदे यांचा भगोडा म्हणून उल्लेख करतायत। हे भगोडे नाहीत, हे गद्दार नाहीत तर खुद्दार आहेत। यांनी दाखवून दिलंय की 2024ला जनतेच्या मनामधून, जनतेतून कोण निवडून येऊ शकतं। त्यामुळं खरी शिवसेना कोणाची याच्यावर जनतेनं 2024ला शिक्कामोर्तब केलं। खरी राष्ट्रवादी कोणाची, खरे नेते कोण आहेत, अजितदादा आहेत। हे 2024ला जनतेनं जास्त आमदार निवडून देऊन अजितदादांच्या आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आणि तुमच्या पळपुटेपणाला, तुम्ही ज्या पद्धतीनं घरबसेपणा केला होता त्या पद्धतीनं तुम्हाला परत एकदा घरी बसवण्याचं काम देखील जनतेनं केलंय। त्यामुळे गद्दार कोण आणि खुद्दार कोण, भगोडे कोण, पळपुटे कोण, याच्यावर 2024च्या विधानसभेला शिक्कामोर्तब झालंय आणि जनतेनं दाखवून दिलंय की उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, उभाटा गट हा त्यांचा पक्ष आहे, तो गद्दार आहे आणि म्हणूनच तुम्हाला घरी बसवलेला आहे। मंगलप्रभात लोढाजी यांनी केईएमच्या नामांतराचा मुद्दा उचलला। इंग्रजांच्या खुना पुसल्या पाहिजे यासाठी केईएमचं नामांतर करून एकलव्य रुग्णालय करा असं म्हटलं तर संजय राऊतांना मिरच्या का झुमल्या? संजय राऊत तुमच्या पोटामध्ये का दुखतंय? इंग्रजांच्या खुना पुसण्याचं काम जर का या देशामध्ये 70 वर्षामध्ये झालं नसेल आणि आता ते होणार असेल तर त्याबद्दल तुम्हाला पोटदुखी का? मंगलप्रभात लोढाजींनी जी मागणी केली की एकलव्यांचं नाव या रुग्णालयाला दिलं पाहिजे तर इंग्रजांच्या खुना पुसल्या जातील, गुलामगिरीच्या खुना पुसल्या जातील। परंतु संजय राऊत तुम्हाला गुलामी करण्याची सवय झालेली आहे, सातत्यानं गुलामीत राहणं। आधी मातोश्रीचं मीठ खायचं, सिल्वर ओकची गुलामी करायची, हे तुमचा धंदा होता। आता मातोश्रीचं मीठ खाऊन काँग्रेसची गुलामी करणं, सोनिया गांधींची गुलामी करणं हा तुमचा दुसरा धंदा झाली आहे। गुलामगिरी तुम्हाला आवडते, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या नामांतराला विरोध करता। परंतु लक्षात घ्या, इंग्रजांच्या खुना, गुलामगिरीच्या खुना या पुसल्या गेल्या पाहिजे। संजय राऊत तुम्हाला गुलामीची सवय असेल, परंतु भारतीयांना, महाराष्ट्रीयन मराठी माणसाला गुलामगिरीची सवय नाहीये, हे लक्षात ठेवा। छत्रपती शिवाजी महाराज असते तर कुणाचा कडेलोट झाला असता? संजय राऊत सगळ्यात आधी तुमचा कडेलोट झाला असता। ज्या पद्धतीनं पाटकर भगिनीला त्रास देण्याचं काम, तुमच्या गुंड टोळ्यांकरवी धमक्या देण्याचं काम केलं जातंय, छत्रपती शिवाजी महाराज असते तर तुमचा चौरंग केला असता। तुम्ही ज्या पद्धतीनं त्या पाटकर भगिनीचा अपमान करतायत, टोळ्यांकरवी धमक्या देतायत, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सहन केलं नसतं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे अधिकार तुम्हाला नाहीये। आणि दुसरी गोष्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी ना थकले ना झुकले। 2.5 वर्ष कारभार करून कोण थकलं होतं, कोण झुकलं होतं, कुणाला कुठे खाजवता येत नव्हतं, हे महाराष्ट्रानं ऐकलंय। त्यामुळं आधी आपल्या नेत्यांची अवस्था काय आहे ते बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी एक दिवस सुट्टी न घेता सातत्यानं राष्ट्रप्रथम हा विचार करून जनतेची सेवा करतायत। उद्धवजी ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, 2.5 दिवस मंत्रालयामध्ये आले, रोज सुट्ट्या घेत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 24 तास देश सेवा करतायत, त्यामुळे ते झुकतही नाहीत आणि थकतही नाहीत। झुकणारे आणि थकणारे कोण आहेत? ते घरी बसलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना घरी बसवलेलं आहे। राज्य सरकारमध्ये मराठीच्या मुद्द्यावर कुठेही गडबाजी नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीचीच असली पाहिजे, मराठी अनिवार्यच असली पाहिजे, ही भूमिका राज्य सरकारची आहे। संजय राऊत तुम्ही मराठीबद्दल बोलता आणि तुमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये उर्दू भवन कुणी बांधलं होतं? उर्दूचा उदो कुणी केला होता? उर्दूमध्ये कॅलेंडर कुणी छापले होते? उर्दूमध्ये पॉम्पलेट कुणी छापले होते? एका बाजूला मराठी करायचं आणि दुसऱ्या बाजूला उर्दू भवन बांधायचं, ही परंपरा कुणाची होती? उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडीची सरकारची होती।
त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची आहे, मराठी आलीच पाहिजे. फक्त मराठीच्या नावाने कुणी गुंडगिरी करू नये. आणि तुमच्यासारखं उर्दूचा उदो उदो, जनाबचा उदो उदो हे महायुती सरकार करत नाही. ते महाविकास आघाडी सरकारचा कारभार होता. त्यामुळेच तुम्हाला जनतेने नाकारलं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बागेश्वर बाबांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन कुणीही करत नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील त्यांचं समर्थन केलेलं नाही. परंतु संजय राऊत, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे तुम्ही पुरावे मागितले होते. त्याबद्दल अद्याप देखील माफी मागितलेली नाही. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय. आणि ज्या पद्धतीनं औरंगजेबाच्या पिल्लावळीचा उदो उदो करण्याचं काम उभाटा गटाकडनं केलं जातंय, औरंगजेब फॅन क्लब चालवण्याचं काम उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्ष आणि संजय राऊत तुम्ही स्वतः करतायत, त्याबद्दल अधिक खुलासा करा. बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचं कुणीही समर्थन करत नाही आणि करणार देखील नाही. दिल्ली समोर कोण झुकलंय हे जर का बघायचं असेल तर संजय राऊत उद्धवजी ठाकरेंकडे बघा. सत्तेसाठी काँग्रेस सोबत झुकणारे तुम्ही दिल्ली समोर झुकले, वाकले, पार लोटांगण घातलं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेतलं. ज्या पद्धतीनं दिल्ली समोर लोटांगण घालण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय ते महाराष्ट्राने बघितलंय. भारतीय जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे महाराष्ट्राचा स्वाभिमान जपतात. म्हणूनच अशा पद्धतीचं बागेश्वर धाम यांचं वक्तव्य आल्यानंतर त्याचं आम्ही समर्थन केलेलं नाही. परंतु तुम्ही टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना झाल्यानंतर उद्धवजी ठाकरे हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यासाठी आजपर्यंत पुढे आले नाही. अद्याप हर्षवर्धन सपकाळांचा निषेध ना उद्धवजी ठाकरेंनी केला ना उभाटा गटाने केला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला नव्हता का? त्याबद्दल तुम्ही चकार शब्दाने बोलत नाहीत. तुम्हाला औरंगजेबाचा उदो उदो करण्याबद्दल धन्यता वाटते, त्याचा विचार करायला पाहिजे. साधू संत बागेश्वर बाबा यांचं हिंदुत्व नाही अशा पद्धतीची मुक्ताफळं संजय राऊत उधळतायत. संजय राऊत, तुमच्या हिंदुत्ववादाची व्याख्या काय? याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण हे तुमचं हिंदुत्ववाद आहे का? नमाज पठण स्पर्धा ठेवणं हे तुमचं हिंदुत्ववाद आहे का? वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख करणं तुमचं हिंदुत्व आहे का? ज्या पद्धतीनं हिंदू साधू संतांचा अपमान करण्याचं काम उभाटा गट आणि संजय राऊत तुम्ही करतायत, इथली हिंदू जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे. तुम्ही सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकलात. तुम्ही सत्तेसाठी तुमचं हिंदुत्व विकून टाकलं. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलं आणि आता तुम्ही अफजल खानाच्या दाढ्या कुरवळतायत, याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करतायत आणि नमाज पठण, अजान स्पर्धा घेतायत. हे तुमचं हिंदुत्व आहे का? याचं उत्तर द्या. बागेश्वर बाबा असतील किंवा साधू संत असतील, त्यांनी चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचं समर्थन करत नाहीत, परंतु ते हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत. साधू संत हिंदुत्ववादाची भूमिका मांडतायत आणि तुम्ही ज्या पद्धतीनं दाढ्या कुरवळण्याचं काम मतांसाठी करतायत ते महाराष्ट्र बघतोय.